माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवतेला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मग हे मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं. हो ना गुरुजी? अगदी बरोबर. संस्काराची जाण आहे या मुलीला. हिचे संस्कार हिच्याकडे, पण खरं मंगळसूत्र सापडल्याशिवाय मी हे लग्न होऊ देणार नाही. क्लिअर सांगते. ठीक आहेस ना इन्स्पेक्टर साहेब? मंगळसूत्र सापडले. कुठे सापडले हे? ते बाहेरच्या कॉरिडॉर मध्ये पडलं होतं. ओ, सापडलं का? कुणीतरी टाकून पळून गेलं असेल. इन्स्पेक्टर साहेब, खरा चोर हा सापडायलाच हवा. इनफ मिसेस दाभोळकर. ऑफिसर, मंगळसूत्र सापडले. आता आमची कुठलीच कंप्लेंट नाही. तुम्हाला जो काही त्रास झाला त्यासाठी सॉरी. घ्या तुम्ही. ठीक आहे पवार मॅडम, चला. पिऊ. गुरुजी, विधी सुरू करा. खरंच अनुसया, आज मुहूर्ताची परंपरा या मुलीमुळे राखली गेली. एवढ्याशा वयात संस्कृतीची, परंपरेची पाळं मुळं अगदी रुजली तिच्या विचारात, तिच्या मनात. आजकालच्या मुलींना कुठे माहित असतं ग हे सगळं? खरंच या मुलीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. खरंच. पण आहे कोण ही मुलगी? ती कोण आहे ते माहित नाही, पण तिला भेटायला हवं ताबडतोब. चल.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखां मोरेश्वरां सिद्धिरां बल्लाळो मुरुडं विनायकमहां चिंतामणि सेवुरं लेण्याद्रे गिरिजात्मकं सुवरदां विघ्नेश्वरां ओझरां शुभमंगल सावधान. कावेरी, कावेरी, मला एक गोष्ट कन्फेस करायची. काय ग, काय झालं? पण तू आधी सांग की तू मला माफ करशील. बर, आता सांगशील काय झालंय? ते मंगळसूत्र मी चोरलं होतं. काय? हो, मला वैदेही मॅमचा खूप राग आला होता. त्यांनी माझा ब्रँड न्यू मोबाईल पाण्यात टाकला आणि त्यांना मी सॉरी म्हटलं होतं ना, पण नाही ऐकलं त्यांनी माझं. मग मला वाटलं की त्यांना कोणीतरी धडा शिकवायला हवा. कावेरी, पण एक्स्ट्रीमली सॉरी. ह्या सगळ्यात माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय. नाही दिव्या, मला तुझा राग आला नाहीये, पण तुझ्यासाठी वाईट वाटतंय. असं मनात आकस ठेवून कामं होत नाहीत दिव्या. तुला जर खरंच मोठं व्हायचं असेल ना, तर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकायला हवं दिव्या. मन लावून काम करायला हवं दिव्या. तुझ्यात सुधारणा व्हायला हवी म्हणून जर तुला कोणी ओरडलं असेल ना, तर त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघता यायला हवं ग. विषय असा आहे ना दिव्या, वैदेहीचा सूड घेण्याच्या नादात कुणाच्या तरी आयुष्यात एकदाच येणाऱ्या लग्न नावाच्या सुंदर सोहळ्याला गालबोट लागलं ना ग. कावेरी, खरंच सॉरी. ठीक आहे, तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली ना, यातच सगळं काही आलं. काळजी करू नको, याबद्दल मी कुणालाच काही सांगणार नाही. थँक्स कावेरी. बरं, मी येते. कस्तूरी तिलकं ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम्. लक्ष्मी वरेरेन्द्रियं स्मरामि वधूवर्योः शुभमंगल सावधान. नात्यातली व्यक्ती जेव्हा ICU मध्ये जाते तेव्हा इन्व्हेस्टमेंट कामाला येते. माणसातली इन्व्हेस्टमेंट केवळ दाराबाहेर हेल्पलेस उभी असते.
कावेरी कावेरी चल लवकर. अगं वैदेही मॅम खूप चिडल्या आहेत. त्या दिव्याला शोधतायत. का काय झालं? माहिती नाही. बरं मी बघते. अगं तू चोरलंस ना मंगळसूत्र. तुला माझं नाव खराब करायचंय. सकाळी ना फक्त पाण्यात फोन फेकला. आता बघ मी काय करणार. प्लीज ऐका, मी परत नाही करणार असं, पण प्लीज. हा सगळा विचार ना मंगळसूत्र चोरण्याआधी करायला पाहिजे होता. वैदेही सोड तिला. कावेरी थांब, अगं, तुला नाही वैदेही, माहिती नाही काय मला केलंय. माहितीये तिथे काय केलंय ते, आणि मी तिला माफ सुद्धा केलंय. व्हॉट? हो. तू माफ केलं असशील पण मी करणार नाही. वैदेही तिची एकटीची चूक नाही आहे यात. करावं तसं भरावं. तू माणसांना जसं वागवशील ना तशीच माणसं तुझ्याशी वागतील वैदेही, एवढं लक्षात ठेव. तू तिला वाईट वागवलंस म्हणून तिने सूड घेतला. वैदेही एक सांगू, माणसं जोडशील ना तर रत्नमाला मॅडम सारखी मोठी होशील. हा, या लग्नाची गेस्ट लिस्ट जरी बघितलीस ना तरी तुला कळेल त्यांनी किती वेगवेगळी माणसं जोडून ठेवली आहेत. मॅम, माझ्याकडून परत अशी चूक नाही होणार. पण प्लीज मला कामावरून काढू नका. माझ्याकडून परत चूक अशी नाही होणार, पण प्लीज मला कामावरून काढू नका ना. नाही काढणार. केलं तुला माफ. आणि उद्या नवीन फोन पण घेऊन दे. थँक्यू सो मच मॅम. जा आता, खूप कामं आहेत. विषय असा आहे की तू माझ्या बरोबर राहिली पाहिजेस. कावेरी, आपण एकत्र असलो ना तर आपण काहीतरी ग्रेट अचीव करू शकू. बघ, दर महिन्याला मी तुला तगड्या अमाऊंटचा चेक देईन. मिसेस दाभोळकर, आदित्य आणि सानी आता ऑफिशियली नवरा बायको झाले. सो शब्द दिल्याप्रमाणे सानियाच्या नावाचा हा चेक. बरं झालं तुम्ही पैसे मागितले. त्यावरून आम्हाला कळलं की तुमची मुलगी आमच्या घरात येताना कुठले संस्कार घेऊन येते. पैसे जरी मी दिले असले तरी सांग, फुकटचा माज आणि लोकांची लाच काढून मिळवलेला पैसा कधीच पचत नाही. राजवर्धन, आपले व्याही झालेत आता ते, मोहित यांचे व्याही. आणि एक गोष्ट विसरू नकोस, आपली परंपरा आपल्याला नात्यांचा आब राखायला शिकवते. म्हणे आब राखायला हवा. करायचा तो अपमान करून झालाय राजवर्धनने. आता उगाच सारवासारव करण्याचा काय फायदा, नाही का? फायदा तुमच्या हातात आहे ना, तो 2 करोडचा चेक. फायदा वे कॉंग्रॅच्युलेशन्स आहे. आज लग्न नावाची ही डील मी सक्सेसफुल करून दाखवली. अर्थात आता या डीलचा आपल्याला इन फ्युचर काही लॉस होणार नाही.
अशी अपेक्षा करूयात. भर मांडवात माझा अपमान करतोस काय? नाही तुझं सगळं माज उतरवला आणि तुला भिकेला लावलं ना तर बघच. नात्यातलं माणूस चुकलं तर तो माणसाचा दोष असतो, नात्याचा नाही. काही नात्यांनी दुखावलं असेलही तुम्हाला, पण नवी नाती जोडत राहा. काहीतरी नवं आणि सकारात्मक नक्कीच सापडेल. कोण लिहित आहे? जे कोणी लिहित आहे मला भेटायला हवं. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति मंगलम स्वाहा. प्रथम विष्णुपदानि च विष्णुस्थानयतो ईशामृस्तो भगवान. ती मंगळसूत्राचं महत्व सांगणारी मुलगी कुठे दिसत नाही आता. ती अहो ताई ती इव्हेंट मॅनेजमेंटवाली मुलगी आहे, असेल कुठेतरी खाली. आपण बघूया का तिला जाऊन? अहो पण ताई हा सप्तपदींचा विधी अर्धवट टाकून कसं जायचं? असं नाही आहे, तिच्यामुळे हे लग्न लागतंय. तिचे आभार नको का मानायला? हा बघूया कुठे आहे तिथे. चल आपण बघूया. तू इतकं बोललीस ना त्यांच्याबद्दल. कावेरी कावेरी ते बरं राजवर्धन सर. ए चल जाऊन त्यांना सॉरी म्हणूया अगं. तू जा, मला फक्त रत्नमाला मॅडमना भेटायचंय. बरं बाबा मी जाते, तू थांब, पण मी तुला हाक मारेन. ठीक आहे.